खरं तर ज्या व्यक्तिमत्वाचा आज आपण अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्याचं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वाला कधी काही वाटायचं साहेब की आपण एखाद्या कारखान्यामध्ये नोकरी करावी सुपुंज पगार असावा आणि ती स्वप्न ज्या व्यक्तिमत्वाने ठिकाणी बघितली होती तेच व्यक्तिमत्व आज अनेकांना रोजगार देते आणि ते आहे व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक शिवडी उद्योग समूह मैत्री उद्योग समूह साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार सन्माननीय संभाजी थोरात बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। खरं तर बाबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर अनेक पैलू आपल्याला सांगता येतील। मित्रमंडळी असतील, समूह असेल, पोलीस खाता असेल, महसूल खाता असेल, अशा सगळ्यांची मैत्रीपूर्ण त्यांनी आपले संबंध जपलेले आहेत। सर्वांना आपलंसं करणं, स्वतःचा मीपणा न बाळगता आपण सर्वजण एकत्र आहोत याची जाणीव प्रत्येक वेळी ते करून देतात। कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट स्वतः न घेता आपण सर्वांनी मिळून घेतलं पाहिजे। आज जो आपण शिवनेरी उद्योग समूह बघतोय किंवा मैत्री उद्योग समूह बघतोय तिथं सुद्धा आपल्या जवळची कोणतरी लोक असावी। सुरुवातीला बाबांनी मैत्री उद्योग समूहाच्या माध्यमातून तिथं हॉटेल सुरू केलं आणि आपला मावस भाऊ अमोल माने यांना तिथं हे काम करण्याची संधी दिली। ते चांगल्या पद्धतीने करत आहेत। 2020च्या नुसताच कोरोना सुरू झाला होता आणि श्रीनिवास पाटलांच्या साहेबांच्या हस्ते या शिवनेरीच्या अख्खा मसूरच्या शाखेचं उद्घाटन झालं आणि तिथं सुद्धा त्यांनी आपला भाचा निलेशला पुढे आणून त्याला उद्योग व्यवसायात आणलं, त्याला पार्टनर करून घेतलं आणि चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय त्यांनी उभारला। त्याचबरोबर आपले पुतणे व्यंकटेश असतील, सगळ्या पुतण्याला एकत्र घेऊन स्वतःच्या व्यवसायामध्ये आणलं, व्यवसाय वाढवू लागले आणि त्याचबरोबर आता तुमच्या सगळ्यांचे मी बघत असतो फोटो वगैरे, तुमच्याही ग्रुपला बाबांची प्रचंड मोठी साथ आहे आणि असं एक व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाला आज आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। वाढदिवसानिमित्तानं काहीतरी सामाजिक उपक्रम घ्यावा। आज समाजामध्ये अनेक रोगराई आहेत आणि त्यातून लोकांना सावरण्यासाठी खूप रक्ताची गरज असते। मग ती रक्ताची गरज आपल्या कॅम्पच्या माध्यमातून भागावी, लोकांना ते अगदी माफक दरामध्ये, काहींना आपण फ्रीमध्ये देणार आहे भविष्य काळामध्ये, तर तीही मिळावी या दृष्टिकोनानं आपण आज भव्य रक्तदान शिबिर घेतोय आणि या शिबिराची सुरुवात कराडचे गटविकास अधिकारी बाबांचे जिवलग मित्र प्रताप पाटील साहेब यांच्या आपण शुभ हस्ते करत आहोत। तसेच ओपीएम जयदीप पाटील साहेब उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा कराड हेही तो उपस्थित आहेत। तसेच कराड पंचायत समिती सदस्य सन्मान्य नरेंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत। आपल्या सर्वांना विनंती करतो कार्यक्रमाची सुरुवात आपण आंबेडकर पाणी वस्तू म्हणून त्यांनी आपलं ऋण व्यक्त केलेलं आहे, त्यांच्या ऋणातून उतराई व्हावं। झाडे जगवा हात आम्ही जाणार झाड खाली घ्या थोडं। हा साहेबांची शेर आहे, झाड खाली जा। हा यानंतर धनाजी यशवंत देवकर यांना सुद्धा आपण आंब्याचे झाड देऊन आजच्या या शालेय साहित्य आपण भेट देऊया आणि आपण केलेल्या आव्हानाला पहिला प्रतिसाद याच साहेब तुम्ही पण हे करा नाही परत देतील मित्रपरिवार जमवला, जी लोक जमवली त्याचं खऱ्या अर्थानं उत्तरदायित्व निभावण्यासाठी सर्व लोक येत आहेत, शुभेच्छा देत आहेत। त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि मी
सन्माननीय तातोबाला विनंती करतो की रक्त संभाजी थोरात बाबा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खुर्ची ठेवली त्याला. अरे युती झाल्या त्या दोघं सत्तांतर करतात. विनंती करतो की आपण आपल्या बाबांच्या विषयी कविता रूपी आपलं मनोगत व्यक्त करावं. साहेब बाबांचा सन्मान करत आहेत. ओके. सरकार मंत्री आपले सर्वांचे मित्र संभाजी बाबा थोरात यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले कराड पंचायत समितीचे सन्माननीय प्रताप पाटील साहेब, कराड पंचायत समितीचे विद्यमान पंचायत समिती सदस्य नरेंद्र पाटील साहेब, तसेच नितीन थोरात साहेब आणि बाबांना प्रेम करणारे असंख्य त्यांचा मित्र परिवार आणि चाहते वर्ग. जास्त काही बोलणार नाही, बाबा फक्त 2 मिनिटात मी संपवेल की प्रत्येक माणूस किती मोठा होतो. आता अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की बाबांचा प्रवास अत्यंत संघर्षातून झालेला आहे आणि संघर्षातून त्यांनी इथपर्यंत हे वैभव उभं केलेलं आहे. आणि जे लोक संघर्षातून वर येतात त्यांचे पाय कायम जमिनीवर असतात आणि असेच जमिनीवर पाय बाबांचे असल्यामुळे त्यांनी काय कमवलं असतं, पैसा प्रतिष्ठा सोडून त्यांनी माणसं कमवले म्हणून त्यांच्यासाठी जीव देतील असे माणसं बाबा तुम्ही कमवले. बाबांचा आमचा परिचय तसा खूप 1-2 वर्षापासूनच आहे, परंतु इतक्या कमी अवधीमध्ये आपलंसं करण्याची जी त्यांची क्षमता आहे त्या आधीच्या वक्त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याची प्रचिती देतात आणि मित्र परिवारासाठी कायम जाऊन जाणारे आणि मित्र ऐकतात, कारण घरात त्याचं पण ऐकत नाही त्याला मित्र लागतो सांगायला. त्यामुळे आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन असंच लाभेल अशी अपेक्षा करतो आणि बाबांना खूप खूप दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. बंधुतुल्य मित्र संभाजी थोरात बाबांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाबांना मागील 2 ते 2.5 वर्षांपासून आम्ही ओळखतोय, परंतु असं कधीच झालं नाही की असं वाटत नाही की बाबांना आम्ही आज उद्या ओळखतोय. बाबांनी इतकं आम्हाला जवळचं करून घेतलंय. मी नगरचा पाटील साहेब धुळ्याचे, आमचा काही संबंध नव्हता, फक्त प्रशासनामार्फत आमचा एक संबंध येत होता, परंतु संभाजी बाबांनी इतकं आम्हाला जवळ करून घेतलं आणि प्रत्येकाला आमचं संपूर्ण टीम असेल किंवा इतर समाजात असेल तर बाबांचं खूप मोठ्या याच्यामध्ये योगदान आहे. त्यांचा तसा स्वभाव आहे लोकांना आपलंसं करून घेण्याचा आणि तेच आपल्याला दिसतंय. आमचे संग्राम पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ते किती संघर्षातून निवडते आले की 2008-9चा काळ असा होता की बाबांना वडापाव खाण्याची पण भ्रांत होती आणि त्याच्यातून ह्या पुढच्या 10-12 वर्षांमध्ये आपण बघतोय की किती त्यांनी मोठं विश्व निर्माण केलेलं आहे. एक जेन्युइन पत्रकारिता असेल किंवा एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचे ते एक संस्थापक आहेत आणि त्यांनी हा उद्योग समूह इतका पुढे नेलेला आहे. एक छोट्या कुटुंबातून पुढे आलेला माणूस एवढं पुढे जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर एवढं मोठं झाल्यानंतरही जमिनीवर पाय कसे ठेवायचे त्याचं उदाहरण आज आपल्याला दिसतंय. कारण आज आपण बघतोय की एखादे कोणी बाबांसारखे मोठे एक व्यक्तिमत्व असेल कुणी असेल की एखादा वाढदिवस करायचा असेल तर ते मोठा वाढदिवस करतात, परंतु आज आपण बघतोय की रक्तदान शिबिर असेल, काही सामाजिक उपक्रम असतील. आता दुपारी आपल्याला रेमंड होममध्ये लहान मुलांसोबत कार्यक्रम घ्यायचा आहे, तर असे सामाजिक उपक्रम कोणाच्या मनात येतात ज्याचे पाय जमिनीवर असतात आणि असे आमच्या बाबांचे पाय जमिनीवर आहेत. बाबा तुम्हाला अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि यासाठी आमच्या संपूर्ण कराड पंचायत समितीतर्फे आणि आपल्या संपूर्ण टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मूर्ती लहानपण कीर्तिमान असे ज्याला विरोधावर देता येईल असे आपल्या सर्वांचे जीवलग मित्र संभाजीराव थोरात, आमचे सहकारी मित्र पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, गटविकास अधिकारी प्रतापराव थोरात, आमचे पाणी सगळ्यांना व्यवस्थित पाणी पाजणार पाटील साहेब, आपण सर्व पत्रकारांचे मित्र मंडळ. बाबांचा माझा परिचय कसा आहे मला 2012 पासून ज्यावेळी मी सरपंच झालो आणि त्यावेळी
जतीनवाडीमध्ये जे विविध उपक्रम राबवले त्याला प्रसिद्धी देण्याचं काम आणि आम्हाला उंचीवर गावाला उंचीवर नेण्याचं काम जर कोणी केलं असलं तर ते संभाजी बाबा त्या अग्रक्रमानं पुढे होते आणि त्यांच्या पत्रकारितेचं एक वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं तर त्यांनी पत्रकारिता एका उंचीवर नेऊन ठेवली. नाहीतर आम्ही समाजकारणात राजकारणात काम करत असताना बरे वाईट अनुभव पत्रकारांकडून येत असतात. पण त्या पत्रकारितेला उंचीवर नेऊन विकासराव, निगलेराव, सुभाषराव असे सगळे मित्र गोळा करून त्या पत्रकारितेची उंची वाढवण्याचं काम आणि समाजाला दिशा देण्याचं काम संभाजीरावने केलं आहे. नितीनने सांगितलं तसं भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यापासून तिकिटासाठी धडपड करण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंतचं मोलाचं काम माझ्यासाठी संभाजीरावने केलं आणि आज त्यांचा वाढदिवस त्यांना मी दीर्घायुष्य चिंतितो आणि इथून पुढच्या काळात अशी भरभराट त्यांच्या आयुष्यामध्ये व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या चंद्रालाही तोड आहेत बाबा माझे, मैत्रीच्या दुनियेतील अथांग सागर बाबा माझे, संघर्षाच्या वाटेवरचा आशेचा किरण बाबा माझे, अनेक निराधारांचा आधार बाबा माझे, आम्हा लेकरांचं आभाळ बाबा माझे, गरजूंना मदतीचा हात बाबा माझे, कुटुंबाला संकटातील खंबीर आधार बाबा माझे, निस्वार्थ, दिलदार आणि या शब्दाला जाणणारे बाबा माझे, युवकांच्या गळ्यातला ताईत बाबा माझे, सर्वांसाठी सदैव या विचाराला आपल्या कर्मानं सार्थ ठरवणारे बाबा माझे, कधी मित्र, कधी मार्गदर्शक, कधी भाऊ तर कधी बापाच्या मायेची सावली देणारे बाबा माझे, स्वतःच्या दुःखाला मुठीत बंद करून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे बाबा माझे, रक्ताच्या नात्यापुढे जाऊन हजारो लोकांना आपलं मानणारे बाबा माझे, ज्याच्या दारातून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही असे दानशूर बाबा माझे, अडचणीत सापडलेल्या प्रत्येकासाठी पहिला आठवणारा चेहरा म्हणजे बाबा माझे, माणसं जोडणं, माणसं जपणं आणि माणसांसाठी जगणं म्हणजे बाबा माझे, आपसुकच नतमस्तक व्हावं असा देव माणूस आहे बाबा माझे, जीव ओवाळून टाकला तरी त्यांचे उपकार कधीच सुटणार नाहीत असा अवलिया म्हणजे बाबा माझे, आमच्या प्रत्येक यशामागचं प्रेरणास्थान, प्रत्येक संकटातील धीर आणि प्रत्येक स्वप्नामागची ताकद म्हणजे बाबा माझे. आज आपल्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणायचं वाटतं, देवानं आम्हाला नात्यात काका दिली पण आयुष्यात जगायला एक संस्था दिली, ती म्हणजे आमचे बाबा. माझे लाडके काका जनमानसांच्या हृदयावर आदराज्य घालणारे, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे माननीय संभाजी दत्तात्रय थोरात बाबा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या सर्व कुटुंबाकडनं, सर्व मित्रपरिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, भरभरून यश आणि अशीच निरपेक्ष समाजसेवा करण्याची संधी लाभो बाबा. आमचंही आयुष्य तुम्हाला लाभो एवढी सदिच्छा. लव यू. ओके ओके. सतीश शिंगारे साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर इकडे गेली माहिती आहे आमची, माहिती आहे इकडे साहेब या माहिती आहे आमची या. यांचा सन्मान शिवाजी थोरात डॉक्टर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आंब्याचं झाड पिंटवांना हे तो उपस्थित आले, त्यांचाही सन्मान संभाजी थोरात बाबा यांच्या हस्ते होत आहे. आंब्याचे झाड देऊन त्याचा देखील सन्मान पिंटवांना यांचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा. आम्ही पाटील साहेब टू यू. ओके हो. थांबा 2 मिनिटं सर. ओके ओके. एक 2 मिनिटं फक्त सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. आज माझ्या आणि आम्ही पाटील अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या सर्वांचं त्यांचं स्वागत करतो आणि मागासपासून सगळ्यांनी खूपच कौतुक केलंय. कौतुकाची सवय नाही, मात्र माझ्या ज्या प्रियजनांनी रक्तदान शिबिर
रिमांड होम मध्ये धान्य वाटप त्याचबरोबर शाळेत काही शैक्षणिक साहित्य वाटप हे सगळं केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार. इथं जे अमूल्य असं आभार करण्याचं जे रक्तदान करणारे त्यांचा आभार आणि असंच प्रेम करत राहा हीच अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्यांचे सदिच्छा आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी कायम राहून द्या हीच माझी इच्छा आहे. बाकी सगळ्यांचे कुणाचे नाव घेत नाही, सगळ्यांचा आभार. मी या दोघांचेही कोटी आभार मानतो आणि पत्रकारांना विनंती करतो की हे बाबांच्या रूपात इथं उभी राहा काकांच्या पेक्षा उभी तर वर बघा राजे वर बघा. निघूसाठी या की इकडे या की मित्रासाठी रक्त सांडला बाकीचे